नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला अनेक दिवस पलटून गेले, तर अजून पण देशमुख कुटुंबाला त्या गोष्टीचा न्याय मिळालेला नाही. त्यातच वाल्मिक कराडला अटक होते. त्यानंतर राजकीय भूकंप तयार होतो. शिर्डीत धनंजय मुंडे वक्तव्य देतात. अनेक गोष्टी आपण ज्या बघतोय, प्रत्येक व्यक्तीला सगळ्या गोष्टी माहीत आहे की काय घडतंय, ते कोण गुन्हेगार आहे, कोणाचा वरद हस्त वाल्मिकवर आहे. या सगळ्या ज्या गोष्टी होत आहे त्या पैशाच्या बळावर होत आहे, हे तर नक्कीच आहे. आपण बघतोय काही दिवसापूर्वी वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, ICU मध्ये नेलं जातं, अनेक सुखसुविधा त्याला पुरवल्या जात आहेत. आणि एकंदरीत म्हटलं जातं की वाल्मिक कराड बाहेर येणार तर कसं येणार, त्यासाठी एक भूमिका, त्यासाठी एक नाट्य काहीतरी करावं लागेल. म्हणून वाल्मिक कराड हा आजारी पडल्याचं नाटक करून तिथे ॲडमिट झालाय. अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला भेटत आहे. त्यातच बळलाल यांचं जे वक्तव्य फोनवरून संभाषण झालं, ते म्हणताय नाही, आवाज तर त्यांचाच आहे, खोटं बोलून भेटणार काय. सगळ्या जनतेला माहिती आहे पोलीस लोक काय करताय, आमदार लोक काय करताय, खासदार लोक काय करताय. कोणापासून लपलंय का? तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केला तरी लपणार नाही कोणतीही गोष्ट समाजापासून. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती. हे पण माहिती कोण पैशाच्या बळावर सुटतंय, कोण आत जातंय, कोणाचे षडयंत्र होत आहे, काय काय होतंय, कोणाला मारल्या जातंय, कोणाचा वरद हस्त, आकाचा वरद हस्त त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालल्या आहे. त्यातच वाल्मिक कराडची संपत्ती किती याबाबत खुलासा झालाय की वाल्मिक कराड 2000 कोटी कमीच आहे, पण जी संपत्ती कळाली आपल्याला ती तुमच्या समोर ठेवतोय. 2000 कोटी रुपयाची रोख रक्कम त्याच्याजवळ आहे. त्यानंतर शेकडो बियर बार त्याच्या नावावर आहे. 100 कोटीच्या गाड्या नावावर आहेत, म्हणजे मित्र कंपनीच्या नातेवाईकांच्या नावावर आहे. पुण्यामध्ये आलिशान फ्लॅट आहे, 4 क्रेन आहे, 300 हैवा आहे वाळू व्हायला. कितीतरी फ्लॅट्स, कितीतरी बंगले, कितीतरी रॉ हाऊस त्यांच्या नावावर आहेत, नातेवाईकांच्या नावावर आहेत. अशी 4-5 हजार कोटीची मालमत्ता एकट्या वाल्मिक कराडची असू शकते. अजून पोलीस यंत्रणा त्याबाबत तपासायला लावतायत. आता पोलीस कसा तपास लावताय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वरून राजनीतिक फोर्स जर असेल तर पोलीस काय तपास लावणार? इकडूनच तिकडं करतील, तिकडूनच इकडं करतील, झाला तपास. एकंदरीत जनतेची दिशाभूल करायची आणि ज्याचा भाऊ गेलाय, ज्याचे पती गेले, ज्याचे वडील गेले, असा संतोष देशमुखला न्याय मिळणारच नाही. या सगळ्या ज्या गोष्टी समाजात घडतात याचा खूप वाईट परिणाम येणाऱ्या पिढीवर होणार आहे, येणाऱ्या घटकांमध्ये होणार आहे. अशा आरोपीला जर फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, जे 6-7 गुन्हेगार आहेत त्यांना जर फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, तर याचा समाजावर खूप वाईट परिणाम होणार आहे 100%. त्यातच एक आरोपी कृष्णा आंधळे, बीडचं एक आमदार खासदारांचं वक्तव्य आहे की तो परत येणारच नाही. म्हणजे असं काही वक्तव्य त्यांनी केलंय की जसं काही सगळं त्यांना माहिती कृष्णा आंधळे कुठं आहे. पण कृष्णा आंधळे अजूनपर्यंत पोलिसांना सापडला का नाही हे मोठंच रहस्य आहे. डिसेंबर मधली घटना, जानेवारी संपत आलाय,
2 महिने होत आले, अजून पण कृष्ण आंधळेची माहिती पोलिसांना का नाही? असं तर नाही की त्याला कायमचंच गायब केलंय किंवा त्याच्याकडून खूप काही गोष्टी पोलिसांना माहीत होणार होत्या म्हणून त्याला तर संपवलं नसेल. अशा अनेक गोष्टी समोर येत आहे. हा व्हिडिओ संपूर्ण जनता बघते. तुम्हाला काय वाटतं यामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे? आणि ह्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का? जर व्हायला पाहिजे तर कमेंट करा आणि या व्हिडिओला सगळ्यात जास्त शेअर करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.